बाजारात गेले होते, खूप फ्रेश असे मटार दिसले. म्हणलं चला भाजी तर नेहमीच बनवतो, आज काहीतरी मस्त हेल्दी नाश्ता बनवूया. नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ओले मटार आणि मुगाच्या डाळीचा खूप छान हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत. तर बघा, इथं मुगाची डाळ मी पाऊण तास भिजवून घेतलेली आहे. 2 तास वगैरे भिजवावी असं काही नाही, पाऊण तासात डाळ छान भिजते आणि मुगाची डाळ म्हणल्याने शरीराला एकदम उत्तम. तर आता आपण पहिल्यांदा मुगाची डाळ आहे ना मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तर बघा, सगळं डाळीतलं पाणी निथळून घ्यायचं, लागलं तरच पाणी घालायचं आहे आपल्याला. इथं मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, ते 4 तुकडे करून घेतलेले. तुम्हाला जर लहान मुलं खाणार असतील ना तर नाही घातल्या तरी चालेल. इथं मी अर्धा चमचा जिरे घेतले, थोड्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर. चवीनुसार आपल्याला त्याच्यावर अर्धा छोटा चमचा मीठ घालायचं आहे आणि थोडंसंच पाणी ओतायचं आहे, म्हणजे मिक्सरला व्यवस्थित डाळ छान बारीक करता येते. तर बघा, डाळ एकदम छान बारीक झालेली आहे. आपल्याला याच्यात नंतर आपण पाहूया किती घट्ट आणि किती पातळ ठेवायची ते. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाणी घालून हे मटारसुद्धा बारीक करून घेऊयात. आता मटार पण एकदम छान बारीक झालेले आहेत. आता बघा, दोन्ही एकदम मस्त बारीक करून घेतलेलं आहे. याच्यावर एकदम बारीक चिरलेलं असं लाल टमॅटो घालायचं. आणि कांदा बघा, इथं मी एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे, त्यातला पण थोडा साईडला ठेवला. कांदासुद्धा आपल्याला खूप बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट पडतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. मध्ये असा मोठा कांदा चिरला ना तर कसा करकर करकर असा आवाज येतो, कारण तो कच्चा राहतो ना. आता आपण बॅटरमध्ये थोडंसं बारीक करताना मीठ घातलेलं होतं, ते एकदम थोडं होतं. आता आपण अजून त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सगळं हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. आता बॅटर रेस्टला ठेवलं आहे, तोपर्यंत इथं चटपटीत आणि झटपट अशी चटणी बनवूया. त्यासाठी इथं मी ओलं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली, मिरची घेतलेली आहे 2. तुम्ही बघा, मिरच्या अशा नाही घातल्या ना मिक्सरला चटणी बारीक करताना तरी चालेल, फोडणीत घातल्या तरी जमते. तर बघा, त्यासाठी इथं ओले शेंगदाणे घेतलेले आहेत. मी शेंगदाणे पण भिजवून ठेवले होते आणि हरभऱ्याची डाळ पण भिजवून ठेवली, त्याच्यामुळं चटणी खूप छान आणि एकदम चटपटीत अशी होते. आणि मी खोबऱ्याचे ते पातळ असे बारीक काप केलेले आहेत, त्याच्यामुळं आहे ना एकदम पटकन बारीक होतं. बघा, इथं हिरवी मिरची मी ह्याच्यातच घातलेली आहे, तुम्हाला हवी असल्यास फोडणीत घाला. आपण याच्यात थोडा कढीपत्ता घातलेला आहे आणि छोटी अर्धी वाटी दही घेतलेली आहे. दही रूम टेम्परेचरवर ठेवलेलंच घ्यायचं आहे आणि दही थोडंसं आंबट असेल ना तरीसुद्धा चालेल. आता बघा, चटणी आपण ह्या प्रकारे बारीक करून घेतलेली आहे. आता चटणी तुम्हाला केवढी घट्ट लागते, केवढी पातळ लागते, त्या अंदाजानुसार तुम्ही त्याच्यात पाणी घाला. आता चटणी इथं आपण मिक्स करून ठेवली, तोपर्यंत इथं मी एक पळी तेल घेतलेलं आहे. तेल छान कडक झालं की त्याच्यात मोहरी टाकायची. मोहरी एकदम तडतडली की मगच जिरे घालायचे आणि भरपूर असा कढीपत्ता घालायचा आणि मस्त फोडणी अशी चटणीवर ओतायची आहे. त्याच्यामुळं चटणी एकदम खूप छान टेस्टी अशी लागते बघा. आणि ह्याच्यात शेंगदाणे ओले ओले डाळ आहे ना, त्याच्यामुळं तर एकदम चटपटीत अशी बघा, स्नॅक सेंटरमध्ये इडलीवर चटणी देतात ना तशी चटणी होते, एकदम मस्त आणि चटपटीत, पुन्हा पुन्हा खावी वाटणारी. आणि त्यासाठी बघा, इथं आपण चवीनुसार 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडी साखर घातलेली आहे. साखरेने खूप छान चटपटीतपणा येतो, त्याच्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात आणि मोठीसुद्धा आवडीने खातात. आता हे बेटर रेस्टला ठेवलं होतं, ते खूप छान मस्त भिजलेलं आहे बघा, मुरलं आहे चांगलं. आता मी याच्यात अर्धी पुडी इनो घातलेला आहे. तुम्हाला जर नको असेल ना तरी नाही घातलं तरीसुद्धा चालेल इनो. बघा, आता इथं मी ह्याच्यात अर्धीच पुडी घातली आणि हे बॅटर थोडंसं घट्ट वाटलं म्हणून त्याच्यात मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तर आपल्याला हे बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही आहे, चमच्यातून पडेल इतपतच सैल ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आप्पे खूप छान होतात आणि एकदम मस्त फुलतात, एकदम सॉफ्ट आणि स्पंजी होतात. आता इथं आप्पे पात्र मी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यात थोडे 2-2च थेंब तेल घातलेलं आहे आणि गॅसची आच मी एकदम स्लो करून टाकली आप्पे पात्र तापल्यानंतर. तुम्हाला आप्पे पात्रात तेल घालायचं नसेल तरीसुद्धा चालेल, एकदा घालून बघा आणि नंतर मग जमलं ना तर तुम्ही तसे केले तरी चालेल. आप्पे परफेक्ट येण्यासाठी आपल्याला गॅसची आच व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. काय करायचं, पहिल्यांदा गॅस एकदम फुल करायचा आणि आप्पे पात्र गरम करून घ्यायचं.
आप्पे पात्र गरम झालं की लगेचच गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि त्याच्यात आप्पे घालायचे आहेत. म्हणजे आप्प्यांना एकदम छान टेम्परेचर भेटतं आणि खूप छान होतात. गॅस स्लो केला की त्याच्यामुळे आतून आप्पे एकदम चांगले वाफरले जातात. त्याच्यामुळे आप्पे एकदम परफेक्ट बनतात. तर आपण इथं आप्प्यावर झाकण ठेवलं होतं ना, ते फक्त आपल्याला 5 ते 6 मिनटं ठेवायचं आहे. म्हणजे आप्पे आतून चांगले वाफरले जातात. वरून क्रिस्पी गोल्डन आणि आतून सॉफ्ट आणि स्पंजी असे खूप छान आप्पे बनतात बघा. दोन्ही साईडने एकदम छान भाजून घेतलेले आहेत आपण. दोन्ही साईडनी गोल्डन आप्पे झालेले आहेत. आतून पण छान वाफरले गेलेले आहेत बघा. आता आप्पे आपण काढून घेऊयात. तर आप्पे झाल्यानंतर आता आपल्याला ह्याचा दुसरा प्रकार बनवायचा आहे नाश्त्याचा. तर इथं बघा तेच बॅटर मी ठेवलेलं होतं, थोडं साईडला काढून ठेवलं होतं. तर त्याच्यात आपण आता पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ करायचं आहे. तर आता आपल्याला चिल्ला बनवायचा आहे ना, तर त्याच्यासाठी बॅटर पहिल्यांदा साईडला काढायचं. तुम्ही इनो घालायच्या आधी कसं आहे, इनो घातला का नाही की ते एकदम सॉफ्ट होऊन जातं. मग चिल्लासुद्धा व्यवस्थित येत नाही, एकदम सॉफ्ट बनतो आणि पलटीसुद्धा करता येत नाही, तुटून जातो. म्हणून मी हे बॅटर आधी थोडं साईडला काढून ठेवलं होतं बघा. एकदम छान चिल्ला बनतो आणि हा सुद्धा चटणीबरोबर खूप छान लागतं, कारण तेच बॅटर आहे, फक्त आपण याच्यात पाणी घालून त्याला पातळ केलेलं आहे. तर मुलांना शाळेत टिफिनमध्ये आप्पे किंवा असे चिल्ले चटणी एकदम परफेक्ट आहे बघा. मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि घरचे सुद्धा नाश्त्याला एकदम आवडीने खातील. काही नवीन वेगळा प्रकार आहे आणि मुगाच्या डाळीचे आहेत, त्याच्यामुळे खूप हेल्दी आहेत आणि चटणीसुद्धा एकदम छान आणि परफेक्ट चवदार अशी आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा आणि सगळ्यांनी खावा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.